वळूयात पुढील बातमीकडे। मुंबईत महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचं कळतंय। 150 जागांवर निर्णय झालाय, तर उर्वरित 77 जागांवरचा पेच हा कायम आहे। भाजप 150 तर शिवसेना 120 जागा लढवण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिंदेंच्या बैठकीत होणार आहे। येत्या 2 दिवसात मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे। आज किंवा उद्या शिवसेना भाजपात चर्चेची तिसरी फेरी होईल। त्यामुळे या तिसऱ्या फेरीनंतरही या जागांबद्दल तोडगा निघतो का ते पाहणं महत्त्वाचं। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, आपण पाहिलं तर बैठका सुरू आहे महायुतीच्या, मात्र अद्यापही काही जागांवरून पेच कायम असल्याचं पाहायला मिळतंय। हा तिढा सुटेल कधी? प्रणिता, खरं तर हा तिढा पुढील 2 ते 3 दिवसात सुटणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे, कारण की 23 तारखेपासून जे आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार आहे, तर 29 तारीख ही शेवटची असणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। त्यामुळे लवकरात लवकर जागांचा तिढा हा सोडवणं गरजेचं आहे महायुतीसाठी, म्हणजे अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना यांच्यासाठी। अर्थातच महायुतीमधून हे 2 पक्ष समोर जाताना दिसून येत आहेत, तर मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी ही कुठेच दिसेना झालेली आहे। अंतिम टप्प्यात चर्चा आलेली आहे। महायुतीचे जे बडे नेते आहेत त्यांच्या बैठका सुरू आहेत, पुढील 2 दिवस देखील या बैठका होणार आहे आणि अशामध्येच 150 जागांचा शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आहे। 77 जागांवर जे आहे तो अजूनही पेच कायम आहे, असं नेतेच जे आहेत महायुतीचे हे सांगताना दिसून येत आहेत। पण अशामध्येच शिंदेची शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेसाठी 120 जागांपेक्षा जास्त लढण्यासाठी आग्रही आहे, तर भारतीय जनता पक्षाचा 150 पेक्षा जास्त जागा लढवणार यावर त्यांनी ठाम मत जे आहे ते आपलं केलेलं आहे। त्यामुळे मित्र पक्षांसाठी 7 जागा इतक्याच समजा बेरीज केली तर मग 7 जागाच उरतात। तर मग 7 जागा हे मित्रपक्ष जे आहेत RPI ते स्वीकारतात का, की त्यावर काही तिढा होतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। जागा वाटप झाल्यानंतर उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाईल आणि मग प्रचाराला सुरुवात होईल। पण मात्र ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहेत आणि ज्या गतीने हे सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी प्रचारासाठी याच महत्त्वाच्या महायुतीच्या पक्षांना वेळ कमी पडेल असा देखील एक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। शिंदेंना 120 जागा हव्यात, तर भारतीय जनता पक्षाला 150 जागा। त्यामुळे जो आपल्याला तिढा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये दिसून आला होता तोच मुंबई महानगरपालिकेमध्ये दिसून येतो का पुढच्या 2 दिवसात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता जी, शुभम, या ज्या 77 जागांवर पेच आहे त्यामधल्या काही महत्त्वाच्या जागा कोणत्या आहेत त्याबद्दल काही माहिती समोर येते का? अर्थातच याआधी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा होता, पण मात्र शिवसेनेमध्ये दोन वेगवेगळे गट झाल्यानंतर एक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने आमदार आणि खासदार निवडून आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने माजी नगरसेवक हे सध्या आहेत, तर त्यामुळे शिवसेनेची ताकद ज्या प्राभागांमध्ये आहे तिथे देखील भारतीय जनता पक्षाचे काही उमेदवार हे इच्छुक आहेत। प्रामुख्याने पाहायला गेलं तर मराठी भाग असेल आणि मुस्लिम मतदारांचा जो भाग आहे त्याच्यावरचा हा सर्व पेच असल्याचं समजून येत आहे आणि मित्र पक्षासाठी किती जागा सोडायच्या अशा 3 महत्त्वाच्या बाबींमुळे 77 जागांचा तिढा जो आहे तो आता पुढच्या 2 दिवसात सुटणार आणि योग्य तो निर्णय न झाल्यास थेट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यावर चर्चा करणार आणि अंतिम निर्णय घेणार असं देखील समजून येत आहे। प्रणिता, शुभम, त्यामुळे अंतिम निर्णय या जागा वाटपासंदर्भातला कधी होईल ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।